तर मित्रांनो आता निघालो आम्ही दवाखान्याच्या रस्त्यानं. पहिले घरातून निघू मग दवाखान्याच्या रस्त्यानं. बापरे पाणी पाकी. अरे रे रे रे. तर मित्रांनो एवढं पाणी यायला लागलं समोर, एवढं पाणी यायला लागलं, भयानक पाऊस सुरू आहे आमच्या गावातनी. आणि याचा कल्ला एवढा आहे की बस होते ना. अभ्यास करायच्या नावावर बोल त्याला ए फॉर ॲपल म्हणणार नाही. इकडं पहिले ते एवढा बम्मास आहे आमचा दिदू. हा म्हणतो भैया बम्मास आहे. आमची दिदू तर एवढी हुशार आहे की खूपच. सगळे येते आमच्या दिदीला. दिदू ए फॉर बी फॉर टी फॉर ई फॉर बी फॉर झेड फॉर. बरोबर आहे, एवढी हुशार आहे ना. आता इकडं बा डबल ट्राय मारू इकडे. ए फॉर अरे वा. बी फॉर आता बी फॉर बाई याचं असं सुरू राहायचे. ए फॉर ॲपल म्हणला, बी फॉर जग यातली काही सुरू आहे. अभ्यासात लक्ष नाही द्यायचं, नुसतं गाडीवर बसून खेळण्या कुदण्यात. एवढा बम्माच आहे आमचा भैया. तर आता आम्ही चाललो आहे दवाखान्यात. पवीन भाऊची तब्येत जराशी बरी नाही म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन जातो. मग पाऊस एवढा सुरू आहे आता कसं जावं हा प्रश्न पडला. भैया नेशील अंगावर कोणाच्या मूर्खपणा नाही करायचा. ते दिदी पाय बरं किती मस्त अभ्यास करत आहे. ते नाही करणं होत त्याले. अंधार किट आहे आमच्या घरात. हे बा लाईट गेलेली आहे पूर्ण. हे दिदे पडते तिकडं. दिदू पडते मा त्याचे बघ वल्ल चल. शितोडे बुक वल्ल होते पूर्ण. तर हे आमचा पवीन भाऊ याची झाली तब्येत खराब. आता नेणार राहिले दवाखान्यात नाही. पण दवाखान्यात आता पैदलच जावं लागते आम्हाला. गाडीवर तर काही बोलू शकत नाही कारण की वरतून बरला जोराचा पाऊस सुरू आहे. आज चाललो आम्ही दवाखान्यात. छत्री उघडता येत नाही कुणी. तर मित्रांनो आता निघालो आम्ही दवाखान्याच्या रस्त्यानं. पहिले घरातून निघू मग दवाखान्याच्या रस्त्यानं. बापरे पाणी पाकी. अरे रे रे रे. तर आम्ही चाललो आता रस्त्यानं. इकडं पण निकाल बंजर जमीन म्हणजे इथं काहीच नाही आहे सध्या. म्हणूनच झाडं फुलं फुलले तिथं मस्त. आणि यानं छत्री घेतली लेडीजची. मी पहा मस्त ब्लॅक छत्री घेतली म्हटलं जेंट्सची. पोरी छत्री घेऊन चालायला लागला एखादा. इकडं तिकडं एवढा पाऊस सुरू आहे आमच्या गावात भयानक. चालू आम्ही तो दवाखाना बंद झाला. डॉक्टर साहेब गेले. हे झोपून होतं म्हणून एवढं नुकसान झालं याच्या ज्यानं. आता गेले डॉक्टरलेच बरं नाही वाटत आहे म्हणून डॉक्टर गेले म्हणते आराम करायला. 4 वाजता येते म्हणते. आता पाहू एकदा डबल चक्कर मारून. आता चाललं मी घरी. इथलं पाणी बाकी जोरात चाललो आहेत. फुल नारी भर झाले आता. हा अरे पाहिजे म्हणलं हे इकडं पण किती खराब झालेलं आहे. पहिली एवढा जबरदस्त रस्ता होता आता निकाल खराब झाला इथं. आलं आपलं घर. हे आपल्या घरासमोरचं मंदिर. आता पवीन भाऊ उठणार आहे डायरेक्ट गेट मध्ये अंदर. गँग इथं आहे आमची उभी. आलो बा आम्ही दवाखान्यात. डॉक्टरच नाही. डॉक्टरलेच बरं वाटत नाही. डॉक्टर चालले गेले. झाला म्हणलं डॉक्टर चालला गेले. मगाशी चाल म्हणलं येले तर चाललं नाही एखादं. आता डॉक्टर चालले गेले. हे बा ड्रेसलेच फुलंही उगवलं तुझ्या बघ ब्ल्यू कलरचं. काय अरे बापले कोण लपलेलं पाहिजे. इथून दिशा लागलं मला धोला. अरे बापले थांब पाहू दे पण कोण लपलं इथं. ये मा ये अरे बापले. पप्पी दे बा मला पप्पी. भैया माझ्या भैया तू नपला होता. हाव करायला. हाव तू केलंच नाही पण तू हाव कर ना. आता डबल हाव कर दे. कर हाव हाव. तर मित्रांनो एवढी मोठी खिडकी उघडली तरी आमच्या घरात अजूनही अंधारात आहे. हे जे आहे ना फ्लॅशनं दिसायला लागलं एवढं तरी नाही तर तेवढे उजेड नाही दिसत. लाईट कधी येते काय माहीत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्लॉग तुम्हाला बघायचे असेल तर आमच्या फॅमिली विलेज डेली लाईफ असे प्रकारची व्लॉग या चॅनलवर येत राहील. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.